2025मध्ये यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे आणि तेही स्वतःचं. आणि आपण हे विचार करत असाल, पण कुठून करायचं आहे, कसे करायचं आहे हे जर कळत नसेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. तर राम राम मंडळींनो, तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे की नाव आहे क्रिएटर सरपंच. मी तुमचा होस्ट कृष्णा स्वागत करतो तुमच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत यूट्यूब चॅनल कसा तयार करायचा, कोणत्या सेटिंग महत्त्वाच्या आहेत, नाव आणि थीम कशी निवडावी आणि सुरुवातीला काय टाळावे जेणेकरून तुमचा चॅनल यशस्वी होईल. तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या यूट्यूब प्रवासाला सुरुवात करा. तर चला तर मग आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. अगर तुम्ही या व्हिडिओवरती नवीन असाल, चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर चला तर मग आपण पुढे जाऊया आणि व्हिडिओ पाहूया. लेट्स गो. तर चला तर मग आपण प्रोसेस सुरू करूया. यूट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी सगळ्यात पहिल्या अगोदर तुम्हाला एक गुगल अकाउंट लागेल. त्या गुगल अकाउंटवर तुम्ही लॉग इन वगैरे करू शकता. लॉग इन केल्यानंतर मग तुम्हाला यूट्यूबच्या वेबसाईटवरती यायचं, youtube.com इथे बघू शकता. मग इथे तुम्हाला आपलं क्रिएटर नेम किंवा हँडल या असे नाव द्यायचे आणि इथं चेक करून पाहायचं की अवेलेबल आहे की नाही. मग हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला क्रिएट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. म्हणजे या ठिकाणी तुमचा हँडल वगैरे सगळे क्रिएट झाले. इथं क्रिएट झाल्यानंतर मग तुम्हाला पुढचा ऑप्शन जावं लागेल की तुमचा चॅनल जो आहे, तुमच्या व्ह्यू चॅनलवरती या ठिकाणी क्लिक करावं लागेल. आणि मग त्याच्यानंतर तुमची महत्त्वपूर्ण स्टेप आहे की कस्टमाइज चॅनल. मग इथं तुम्हाला दिसेल वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ, यूट्यूबमध्ये तुमचं स्वागत आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते. मग या ठिकाणी तुम्हाला कंटिन्यूवर असे क्लिक करायचे. मी इथं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुमचा बॅनर इमेज चॅनल तुम्ही कोणत्या ह्याच्यासाठी क्रिएट आहात, म्हणजे कोणची फील्ड वगैरे काय, गेमिंग, ब्लॉग्स, यूट्यूब लाईफस्टाईल असं काहीतरी करत असाल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला इथे एक बॅनर अपलोड करायचा. बॅनरची जी साईज आहे 2048x1152 पिक्सल और 6 MB और लेस या रेझोल्युशनमध्ये तुम्हाला अपलोड करायचा. आणि इथं तुम्हाला हा जो पिक्चर आहे प्रोफाईल पिक, या ठिकाणी तुम्हाला प्रोफाईल पिक अपलोड करायचा आणि इथं हँडलचं तुम्ही नाव देऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण या ठिकाणी डिस्क्रिप्शन आहे, म्हणजे चॅनलच्या रिलेटेड तुम्हाला जे काही माहिती द्यायची असेल ती या ठिकाणी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकता. मग तुम्हाला कोणते लिंक्स वगैरे ॲड करायचे असेल तर इथे लिंक्स ॲड करू शकता. आणि इथे जे व्हिडिओ वॉटरमार्क आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला असं व्हिडिओचा वॉटरमार्क किंवा प्रोफाईल इमेज असं तुम्ही इथे ते देऊ शकता. त्या थ्रू तुम्ही जर तिथं कोणी क्लिक केलं तर इझी पडेल की लोकांना, म्हणजे युजर्स जे येतील, व्ह्यूअर्स, ते तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात. मग हे झालं कस्टमायझेशन चॅनलचं, ही माहिती झाली. मग ह्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे सेटिंग्समध्ये. ही सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब आहे जी की तुम्हाला करावीच लागेल. तर चला तर मग इथं जनरलमध्ये USD किंवा $US हे डिफॉल्ट असते. इथं काही करायची काही आवश्यकता नाही. मग तुम्हाला यायचं आहे चॅनलमध्ये आल्यानंतर मग तुम्हाला फीचर एलिजिबिलिटीमध्ये यायचं आहे. फीचर एलिजिबिलिटीमध्ये आल्यानंतर स्टँडर्ड फीचर्स आहे ते अगोदरपासून एनेबल केलेलं असतं. मग तुम्हाला इंटरमिडिएट फीचर्स, जेणेकरून तुम्हाला कस्टम थंबनेल्स अपलोड करता येतील किंवा लाईव्ह स्ट्रीमही करू शकता तुम्ही. आणि प्लस व्हिडिओज लॉंगर बनवू शकता. 15 मिनटाच्या वरती तुम्ही व्हिडिओज लॉंगर बनवू शकता. ह्या ठिकाणी तुम्हाला आपला फोन नंबर व्हेरीफाय करून घेणं गरजेचं आहे. हे तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर तुमची स्टेप कंप्लीट होईल. मग तुम्हाला हे सगळे 3 जे ऑप्शन आहे तुम्हाला यूज करू शकता. मग तुम्हाला ह्याच्यानंतर यायचे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये. मग त्या ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आल्यानंतर इथं ऑडियन्सचा ऑप्शन आहे, म्हणजे डू यू वॉन्ट टू सेट युअर चॅनल ॲज मेड फॉर किड्स, म्हणजे तुम्हाला तुमचं जे चॅनल आहे ते लहान मुलं बघू शकतात का, असं तुमचा कंटेंट आहे का, यावरती ऑप्शन आहे. मग या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन भेटतात. येस, सेट दिस चॅनल ॲज मेड फॉर किड्स, म्हणजे तुम्ही जे कंटेंट बनवतात ते फक्त लहान मुलांसाठी आहे, यासाठी ऑप्शन आहे. मग आपल्याला क्लिक करायचं आहे नो, सेट दिस चॅनल ॲज नॉट मेड फॉर किड्स, म्हणजे तुम्ही हे जो व्हिडिओ बनवता ते लहान मुलांसाठी नाही आहे, याच्यासाठी हा ऑप्शन क्लिक करायचा इथे. ठीक आहे, हे झालं ॲडव्हान्स सेटिंगमधलं हा एक ऑप्शन आहे. मग ह्याच्यानंतर दुसरं काही नाही, मग बेसिक इन्फोमध्ये जायचं. बेसिक इन्फोमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला कंट्री ऑफ रेसिडेन्स, म्हणजे या ठिकाणी इंडिया असं सिलेक्ट करायचं आहे. इंडिया सिलेक्ट केल्यानंतर महत्त्वपूर्ण बाब आहे की कीवर्ड्स, म्हणजे तुमचं चॅनल ज्याच्याशी रिलेटेड आहे, म्हणजे कुकिंगशी रिलेटेड असेल तर कुकिंगचे कीवर्ड तुम्हाला इथे टाकावे लागतील, जेणेकरून तुमचं चॅनल सर्चमध्ये येईल किंवा सर्च होण्यासाठी मदत होईल. गेमिंगचं असेल तर गेमिंगचे कीवर्ड्स वगैरे तुम्ही टाकू शकता. आणि मग ह्याच्यानंतर इथं हे सेव्ह करून घ्यायचं आहे. मग इथं सेव्ह करून गेल्यानंतर 1 मिनटं परत सेटिंग्समध्ये ते ऑप्शन आहे
अपलोड डिफॉल्ट्सच्या नंतर मी इथं ॲडव्हान्स सेटिंग आहे. मग इथं ॲडव्हान्स सेटिंगमध्ये तुम्हाला यायचं आहे यूट्यूब स्टँडर्ड यूट्यूब लायसन्स इथं काही सिलेक्ट करायचं आणि मग इथं कॅटेगरीमध्ये जायचं आहे. तर कॅटेगरीमध्ये आता तुम्ही कशाशी रिलेटेड व्हिडिओ बनवणार आहात. इथं ऑटोज, व्हेकल्स, कॉमेडी, एज्युकेशन, एंटरटेनमेंट, फिल्म, ॲनिमेशन, गेमिंग इथे सगळे काही ऑप्शन आहेत. त्या ऑप्शनमधून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि हे करायचं. आणि इथं व्हिडिओ लँग्वेज तुम्ही कोणत्या लँग्वेजमध्ये म्हणजे ऑडियन्सला म्हणजे संबोधणार आहात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी जसं की करतोय मराठीमध्ये करतो, त्यामुळे मला इथं मराठी सिलेक्ट करावं लागेल. ठीक आहे, मराठी सिलेक्ट करायचं आहे. आणि कॅप्शन सर्टिफिकेट वगैरे काही नाही करायचं. टायटल डिस्क्रिप्शन इथे पण काही नाही करायचं. बेसिक वगैरे सगळे ऑफ राहून द्या. फक्त इथं तुमची जी कॅटेगरी आहे ते कॅटेगरी तुम्ही इथे सिलेक्ट करा आणि त्याच्यानंतर सेव्ह करून टाका. म्हणजे इथपर्यंत सगळी प्रोसेस झाली आहे. या ठिकाणी तुमचा चॅनल या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. मग तुम्हाला इथे यायचं आहे डॅशबोर्डवरती. मग डॅशबोर्डवरती आलं तुम्हाला इंटरफेस दिसेल. मी अजून काय अपडेट वगैरे केलं नाही. मग ह्याच्यानंतर तुम्हाला हे सगळे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर मग तुम्हाला आता व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर व्हिडिओ अपलोड करायसाठी तुम्हाला इथे क्रिएटवरती क्लिक करावं लागेल. मग या ठिकाणी अपलोडचं ऑप्शन येतं. मग इथून तुम्हाला सिलेक्ट फाईल्सची जे कुठे तुमच्या PC किंवा मोबाईलवरती फाईल्स असेल या ठिकाणी फाईल सिलेक्ट करावं लागतील आणि इथून तुम्हाला अपलोड करावं लागेल या ठिकाणी. तर मित्रांनो, अशा प्रकारे 2025मध्ये अगदी सहजपणे स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू करू शकता. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली कमेंटमध्ये तुमचे प्रश्न द्या, मी उत्तर नक्की देईन. तर चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत क्रिएटिव्ह राहा आणि आपले स्वप्न जगत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.